अनमोल या प्रीतीला कवटाळी धरावी, प्रीती तुझी स्मरण हृदयात साठवावी, प्रीती तुझी स्मरण विश्वाच्या ठिकाणी
ठिकाणी या त्रैलोक्यात काहीतरी करावं म्हणून शिव शंभू महादेवाची भक्ती केली. एका अंकुशावर आलो. त्या देवाच्या भक्तीत मी तल्लीन झालो. देव मला प्रसन्न झाला. ओम नमः शिवाय या क्षणाक्षणी मंत्रानं देवाला मी प्रसन्न केलं. क्षणात ते प्रसन्न होताच म्हणाला, हे दामेश्वर, नेत्र उघडून पहा. तुझ्या नेत्रासमोर तुझा देव आहे. पाहतो तो काय? माझा देव माझ्या नेत्रासमोर पहा. देवाच्या मुखात शब्द निघाले. केलेली भक्ती माझ्या चरणी रुजू झाली. माग वासाचे माग मागचा पुढचा विचार न करता देवाचं एकच मागितलं, या त्रैलोक्यात या विश्वात मला मरण कुणापासून येता कामा नये. अजिंक्य आम्हाला संबंध दे. तथास्ते शब्द देवाच्या मुखात निघाले. या विश्वाच्या ठिकाणी तुला भीती कशाची नाही. याचे प्रटकल्या देवा सांग. एक दिव्य मंत्र शक्ती देवानं मला दिली. आणि दिव्य मंत्र शक्ती देतात. हे म्हणाला, ज्यावेळी एखादा शत्रू तुझ्या समोर राहील, संघर्ष करेल, त्या संघर्षाच्या क्षणी तो मंत्र तुझ्या मुखात पठण होता. तुझ्या जीवनातच शत्रू पराजित झाला असं समज. खरोखरच देवानं वरदान दिलं. आणि या पाता मला वरदान झालं. पाता भुलाच्या ठिकाणी पावलं करता. एक सारखा प्राप्त वर्ष जय जयकार जय जयघोष कोमासुराचा जय जयकार. हे सर्व काही पाहता क्षणी मला आनंद झाला. आनंद पण त्या देवानं मला वरदान दिलंय खरं. देवावर माझा विश्वास ठेवावा तरी कसा, याची प्रचिती मला खायची आहे. पण कशी घ्यावी? मृत्यू लोकांच्या ठिकाणी एक सारखी भक्ती चालते, लक्ष्मी माताची. पण त्या भक्तीच्या ठिकाणी भक्तांना त्रास करण्यापेक्षा प्रत्यक्षात सारी मंदिरं उद्ध्वस्त करावी. त्या लक्ष्मी मातेची मंदिरं उद्ध्वस्त करण्यासाठी पाऊल उचलावं. पुढे जावं. लक्ष्मी मातेला ज्या कर्तव्यासाठी पाऊल पुढे टाकणार तोच मूर्तिमंत तू माझ्या समोर उभी राहिली. तुझी मंदिरं उद्ध्वस्त करण्यासाठी. आणि त्याला पायबंद घालण्यासाठी माझा अपमानित झालाय. तुला मी चांगल्या बाजूने सांगते, जो मार्ग आपलायचा त्या मार्गात बदल आणि तुझा तू मार्ग स्वीकार म्हणते. हे लक्ष्मी, माझा माझा कोणत्यानं करता खावा. फक्त मीच जाणतोय. तू मला सांगण्याची गरज नाही.
यावेळी तू इथं बरा आहेस. युक्तीचं भांडार म्हणून या विश्वाच्या ठिकाणी तू प्रस्थापित झालाय. मग काही ना मार्ग काही तुझ्याकडे आहे ना मार्ग. या कौमासुराला सुद्धा मरण आहे, पण वर्दी आहे. वर्दी तो शिव शंकर भोलेनाथ यांचा अजिंक्य आणि अमृतत्वाचं वरदान त्याने मिळविलं, पण त्याला मरणही ठेवलं गेलं. ते मरण शिवशंकरांना न्यात न पेक्षा या कौमासुराला न्यात आहे. पण
त्या कौमासुरानं शिवशंकरांकडून घेतलेलं वचन हो ना. देवा हे मरण तुला यातपेक्षा मला अगदी सत्य. हे इतर कुणालाही असं तुला असतं ना. करण्याचा उपयोगाचं नाही. त्या कौमासुराचं मरण आपण कसं जाणून घ्यावं? आई हा. आहे ना मार्ग माझ्याकडे वा वा. योग्य मार्ग तुम्हाला दाखवला. होय आता याच मार्गाचं आचरण करून त्या कौमासुराला वाटलंय काय? आणि त्या कौमासुराला आताही आई हातविणार, खेळविणार आणि संदेशही त्याचा सर्वनाश केला. सर्वनाश केला. सर्वनाश केला. नारायण नारायण देवा नारायणा तुझी लीला अगाध आहे. तुझ्या बुद्धी चेतनेनं इथपर्यंत माझं येणं झालं का असेल तर या कलहनाट्यात रंग मला व्हायचे निमित्त मात्र मी आहे. देवा करता करविता भगवंता तू आहेस. देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. देह देवाचे मंदिर आत बाहेर निर्मळ देव पावयासी गेलो माझा मीच देव झालो. हे मरतमान बा तुमच्या अंतरंगी असणारे शरीरपून काम क्रोध लोभ माया मद मत्सर या शरीरपूंचा नाश तुम्ही करा. त्यावेळी त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल. देवा नारायणा तुझ्या गोड नामाचा छंद जो या नादाला जडलाय ना तोच तुझ्या गोड नामाचा छंद असाच नित्य जडू दे. असाच नित्य जडू दे. नारायण छंद लागू जीवा जीवाला छंद लागू जीवा जीवाला श्री हरी नारायण
महाअंबा या तिन्ही रूपांचं दर्शन आणि पूजन सारे भाविक भक्तजन करतील. प्रतिदिनी लक्ष्मी, सरस्वती आणि महागौरी या 3 रूपात तुझी पूजा होणार आहे. कोल्लूर स्थानी देवी मुकांबिकेचं हे 3 क्षेत्र म्हणून होणार आणि प्रतिदिनी 3 रूपात तू भाविक भक्ताला दर्शन मिळणार आहे. आई, तुझ्या तीनमय दर्शनानं आम्ही धन्य झालो माते, धन्य झालो. शुभाने मध्यंतरीचा आशीर्वाद. श्रीमंत विघ्नेश मुंडिये यांनी या मातेचरणी धनुर्वी पुष्प अर्पण केले. त्यांना शुभाने मंगलतरीचा आशीर्वाद. त्याचप्रमाणे श्रीमंत अशोक सर्वेकर, त्याचप्रमाणे श्रीमंत संतोष तेंडोलकर यांचा या मातेचरणी धनुर्वी पुष्प अर्पण केले. त्यांनाही शुभाने मंगलतरीचा आशीर्वाद. त्याचप्रमाणे नितेश गावडे यांचा मातेचरणी धनुर्वी पुष्प अर्पण केले. त्यांनाही शुभाने मंगलतरीचा आशीर्वाद. श्रीमंत राजू गावडे यांचं या मातेचरणी धनुर्वी पुष्प अर्पण केले. त्यांनाही शुभाने मंगलतरीचा आशीर्वाद. त्याचप्रमाणे एक बाल कलाकार कुमार विहान सरमळकर यांचं या मातेचरणी धनुर्वी पुष्प अर्पण केले. त्यांनाही शुभाने मंगलतरीचा आशीर्वाद. आमचे मित्र राजू गावडे यांकडून आमच्या गेलेचा गौरव करण्यासाठी लाकडाचा पार्सल आहे. आमचे मित्र राजू गावडे यांना शुभ चिंतून आदरपूर्वक बक्षाचा स्वीकार करा. तू साक्षीला आहे. वल्लभ, तुमची क्षमा मागायची मला. क्षमा? अशा बाबाला पण शोध झाला. आपली चूक तुमच्या लक्षात आली यातच मला बघून पाहू. आणि म्हणून तुम्ही मला स्वीकार करावा, तुम्हाला लग्न करावं एवढी माझी इच्छा आहे. हे घे. अरे दिवाळी चव्हाण घटना तीच आहे. तुमची चूक तुमच्या लक्षात आली. चूक तो म्हणून आणि झालेली चूक सुद्धा तो देव म्हणून करणार. आईच्या साक्षीनं देवर्षींच्या आशीर्वादानं या श्रीचा स्वीकार करायला मी तयार आहोत. वल्लभ, विधीचं विधान कुणालाही चुकणार नव्हे आणि म्हणूनच या निशुंगाची बंधनात बंदिस्त करण्यासाठी शुभमंगला सर्व भक्तांना साजरा ही देखील शेवट हा Thank you.